पाहूया पुढचा प्रश्न. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षक असेल सर्वांचे वय सरासरी 13 वर्ष असल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती? मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, एकूण पहिला जो गट होता 40 जणांचा गट होता. मग 40 गुणिले या ठिकाणी 12.5 करायचे. आता आपण शून्याचा आणि पॉईंटचा विचार न करता 125 गुणिले 4 केले तर यांचा गुणाकार होईल. आता त्या ठिकाणी 500. म्हणजे याचा अर्थ जे गुणाकार केलं त्याचं उत्तर काय राहिलं? 500. त्यानंतर आता याच्यामध्ये पहिले 40 जणांचा गट होता. आता 40 मध्ये वर्ग शिक्षकाची भर पडली म्हणजे ते झाले 41 जण. म्हणजे एकूण सरासरी किती झाली? 13. मग 41 आणि 13 यांचा गुणाकार करायचा. गुणाकारच काय करायचा? कारण की सरासरीमध्ये बेरीज काढण्यासाठी सरासरी आणि एकूण संख्यांचा गुणाकार केले आपल्याला उत्तर मिळत असतं. मग 13 ने 1 ला गुणायचं. 13 1 13. अच्छा 1 येईल 13 चोक 52, 52 1 53. म्हणजे काय आलं? 533. आता 41 जणांच्या बेरजेमधून 40 जणांची बेरीज काय करायची? वजा करायची. म्हणजे 533 मधून आपल्याला हे 500 वजा करायचे. मग 533 मधून जर 500 वजा केले तर उत्तर काय राहणार? 33. आणि 33 हेच वर्ग शिक्षकाचं वय असेल, जो की पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे.